तर जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलं। विरोधकांच्या सभात्यागानंतर देखील विधेयक मंजूर झालेलं आहे। विधेयक मंजूर करण्याच्या दरम्यान मोठा गदारोळ देखील पाहायला मिळाला। तर जनसुरक्षा विधेयक अखेर विधान परिषदेमध्ये मंजूर झालंय। विरोधकांच्या सभात्यागानंतर देखील विधेयक मंजूर झालं। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कडाडून विरोध केला आणि विधेयकाच्या संदर्भात राज्यपालांना विनंती पत्र लिहिणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रपती महोदय, पत्रकार, विद्यार्थी, आज राज्य हे पाहतोय, हे कोणी गप्प बसणार नाहीत। माननीय मंत्री महोदय, तुमच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझा पाठिंबा आहे। खालच्या सदनात देखील हे बिल चर्चेला आलं, तिथे काय झालं, कसं झालं याचा बी अभ्यास केला पाहिजे। त्यामुळे सत्ताधारी पक्षाने बिल आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वेगळं बिल आहे म्हणून याच्या जॉईंट पार्लमेंटरी समितीने सुद्धा रिकमेंड केलेलं आहे। खालच्या सभागृहात जवळपास 90% बिल एकमताने मंजूर झालेलं आहे। त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाने जर बिल आणलेलं त्याच्यात काही उणिवा आहेत का असा त्याचा अर्थ निघतो, आता अधिकचा आणखी मला काही जास्तीचं बोलायला लावू नका, कारण ज्या वेळेस अपोजिशनने वॉकआउट केल्याच्या नंतर देखील आपल्याला बोलण्याची इच्छा आहे। प्रवीण दरेकर गटनेते थोडक्यात म्हणा। मला वाटतं बिल मंजूर करून घ्या मेजॉरिटीने। मी सांगतो गटनेता म्हणून, बिल मंजूर करायला तुम्ही टाका, मंजूर करू बिल। माननीय मंत्री महोदय, मंत्री महोदय, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।